मुख्यमंत्री पदाची 2.5 वर्षे हे वाक्य ऐकलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना आणि भाजपमधल्या वादाचं। आपल्याला भाजपने 2.5 वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला, मात्र नंतर त्यावर माघार घेतली असा दावा वारंवार उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये केला होता। त्यावरून 2019 मध्ये युती फिसकटली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। आता याच धर्तीवर कर्नाटकात देखील असाच काहीसा प्रयोग होणार असल्याची चर्चा पुढे येतेय। कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय। असं असताना आता काँग्रेस हायकमांडने यात थेट लक्ष घातलंय। त्यामुळे कर्नाटकात भाजप एकनाथ शिंदे पॅटर्न राबवणार का अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। कर्नाटकात सरकार स्थापन झालं त्यावेळी DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून शर्यत होती। 5 दिवस बंद दाराआड झालेल्या चर्चेत 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दोन्ही नेत्यांना देणार असं ठरवल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता शिवकुमार यांची बारी आली असतानाच मुख्यमंत्रीपद त्यांच्या पदरी पडत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेस सरकार कोसळण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राप्रमाणे शिवकुमार यांना भाजप पाठिंबा देत आपलं सरकार बनवून काँग्रेसला चेकमेट करू शकतं असंही राजकीय विश्लेषण सांगतात। मात्र बिहार निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन झालाय। त्यामुळे कर्नाटकासारखं मोठं राज्य हातातून गमावणं हे काँग्रेसला न परवडणार आहे। त्यामुळे काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेतील असे स्पष्टपणे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलंय। अशातच सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील वाद मिटला नाही किंवा अंतिम तोडगा निघाला नाही तर मल्लिकार्जुन खरगे हेच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। या संपूर्ण विषयावर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। आता हा वाद राहुल गांधीच्या कोर्टात गेल्याचं काही जण सांगतात। अशी परिस्थिती आली असतानाच 5 वर्षे आपणच मुख्यमंत्री राहणार असा दावा करणारे सिद्धरामय्या आता काहीसे मवाळ झाल्याचं दिसतंय। हायकमांडने सांगितलं तरच आपण मुख्यमंत्री पदावर राहू असं सिद्धरामय्या म्हणतात। त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली हायकमांड लेव्हलवर सुरू झाल्यात का अशी चर्चा होत आहे। महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षे मुख्यमंत्री पदावर दावा केला होता। भाजपने आपल्याला तसा शब्द दिल्याचं उद्धव ठाकरेंनी अनेकदा सांगितलं। भाजपने मात्र उद्धव ठाकरेंचा हा दावा फेटाळून लावला होता। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेस सोबत जात आपली वेगळी चूल मांडली आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। 2.5 वर्ष ठाकरे मुख्यमंत्री राहिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी काही आमदारांचा गट घेत भाजपाला पाठिंबा दिला। त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले। कर्नाटकात देखील भाजप असाच काहीसा प्रयोग करणार का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। त्यामुळे DK शिवकुमार हे पुढचे कर्नाटकचे एकनाथ शिंदे होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मल्लिकार्जुन खरगे सारखं राष्ट्रीय चेहरा देऊन दोन्ही नेत्यांना गप्प करावं लागणार की भाजप कर्नाटकात एकनाथ शिंदे पॅटर्न राबवणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।